नमस्कार, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण ताटाभोवतीची नवीन प्रकारची मेहरब मोत्यांची बनवणार आहे। तर ती मेहरब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। हे मी रंगीत मोती घेतलेले आहे, गुलाबी कलरचे आहे। हे लाल आणि पिवळे मोती घेतलेले आहे। हे तिघही मोती 5 नंबरचे आहे। कात्री, नायलॉन धागा आणि सुई। चला तर मग आपण आता मेहरब बनवायला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओला मी तुम्हाला हे आधी षटकोन शिकवला होता आणि षटकोनानंतर मी तुम्हाला अशी डिझाईन शिकवली होती। हीच डिझाईन बनवून आज आपण ताटाभोवतीची मेहरब बनवणार आहे। चला तर मग आपण आता ही डिझाईन बनवायला सुरुवात करूया। याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे। मी इथे राणी गुलाबी कलर घेतलेला आहे, लाल पिवळा कलर घेतलेला आहे। तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकता। आता आपल्याला 6 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे। पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आधी सुरुवातीला छोटासा षटकोन बनवायचा। हाच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओला शिकवलेला आहे, तोच आज मी तुम्हाला परत शिकवणार आहे। तर आता आपण ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे, ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढून घेतली। पहा, ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे। हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपण परत सगळ्या मोत्यांमधून सुई एकदा बाहेर काढू, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो। हे पहा, ही अशी सुई आपण धाग्यातनं काढून घेतलेली आहे। सगळ्या मोत्यांमधून सुई आपण काढून घेतलेली आहे। आता आपण 6 मोत्यांचे गोल केलेले। आता आपल्याला इथे एक दुसरा कलर घ्यायचा आहे। त्याच्याकरता मी लाल कलर घेतला आहे। एक लाल मोती घेतलेला आहे आणि तीन पिवळे मोती घेतले आणि परत एक लाल मोती घेतला आहे। अशा आपण एकूण 4 मोती आता ओवून घेतले आहे। पहा, आता ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आहे, त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याला एक लाल मोती आणि 3 पिवळे मोती असे 4च मोती ओवायचे आहे। हे 4 मोती आपण ओवून घेतले। पहा, आणि आता आपण ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली। तर आता आपल्याला ह्या एका रंगीत लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे। ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपला इथे हा दुसरा गोल तयार झाला। मग परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, ही अशी सुई बाहेर काढायची आहे। परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे परत आता आपल्याला एक लाल मोती
आणि 3 पिवळे मोती घेऊन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आता आपण 3 पिवळे मोती घेऊ. हे 3 पिवळे मोती घेतले. 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतले आहे आणि परत आता आपल्याला हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. असे आपल्याला 6 गोल इथे बनवायचे आहे. आता आपण परत ह्याही मोत्यातनं सुई काढू आणि ह्याही मोत्यातनं सुई काढू. ही सुई बाहेर काढून घेतली. परत आपण एक लाल मोती घेऊ, 3 पिवळे मोती घेऊ. आणि परत आता आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढायची. ह्या गोलातला हा लाल मोती, हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता परत आपल्याला हा एक मोती ज्याच्यातून सुई आपण सुरुवातीला बाहेर काढली तो मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. आता परत इथे आपल्याला 4 मोती होऊन घ्यायचे. 1 लाल, 3 पिवळे. असे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपले 6 मोती लाल झालेले आहे. 1 2 3, हे पहा, 1 2 3 4 5 6, हे 6 मोती झाले आणि 5 गोल झालेले. आता आपल्याला 6वा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातून सुई काढली, ज्याच्यातून सुई आधी बाहेर काढली तो मोती आणि नंतर त्याच्या पुढचा दुसरा एक मोती. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा एक लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आधी आपण 4 मोती ओवून घेतले. 1 लाल, 3 पिवळे. सुरुवातीला 1 लाल, 3 पिवळे, 1 लाल. नंतर आपण 1 लाल, 3 पिवळे असे मोती इथपर्यंत होत आले. आता आपल्याला इकडे पण लाल मोती आहे आणि इकडे पण लाल मोती आहे. पहा, हा एक लाल मोती आणि हा एक लाल मोती. आता 3 पिवळे मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि इकडचा हा जो लाल मोती आहे, हा लाल मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ह्या लाल मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. हा असा इथे आपला षटकोनाचा आकार तयार झाला. छोटासा षटकोन आपण इथे बनवला आहे. आता आपल्याला ह्याच्याभोवती 7 गोल करायचे. आता ते गोल कसे करायचे ते पहा. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला हे जे पिवळे गोल केलेले त्या पिवळे गोलाच्या मधल्या मोत्यातून सुई सुरुवातीला आपल्याला बाहेर काढते. त्याच्याकरता हा एक लाल मोती, त्याच्याजवळचा एक पिवळा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे पिवळे. आता आपल्याला पिवळेच मोती ओवून घ्यायचे. त्याच्याकरता मी गोलातला एक मोती आणि हे 5 मोती असे 6 मोत्यांचा गोल इथे करणार आहे. 6 मोत्यांचे गोल आता आपल्याला साईडला करायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. आता आपल्याला पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे.
आता इथे 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करा. इथे आता 1 2 3 हे 3 मोती, ते 3 मोतीहून आपण 6 मोत्यांचा गोल करू. हे 3 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हा आपला दुसरा गोल इथे तयार झाला. आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई 3 मोत्यातून बाहेर काढायची आहे. एकदा आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे आणि एकदा आपल्याला 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण ह्या कॉर्नरला सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे ह्या गोलातला हा मोती आणि 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 2 गोल आपले झालेले आहे. अजून 5 गोल आपल्याला बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतले. पहा, आणि ह्या मोत्यातून सुईवरती, ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुईवरती काढली, धागा ओढून घेतला. आता परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. सरळचे 3 मोती. हे 2 पुढचे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 3 मोती ओवायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. हा आपला चौथा गोल झाला. आता आपण परत 1 2 आणि 3 असे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 4 मोती ओवायचे. आपली ही डिझाईन होत आलेली आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा जो गोल केला आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा. 5 गोल झाले. आता 2च गोल आपल्याला बनवायचे. आता आपल्याला 3 मोत्यांचा ओवून 6 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई वरती अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला किती, एकच गोल बनवायचा. 1 2 3 4 5 6 गोल इथे आपले झालेले आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता आपल्याला 4 मोत्यांचा ओवून 6 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. त्याच्याकरता हा एक मोती, हा एक मोती आणि हा एक मोती, असे 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक गोलातला मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता मी तुम्हाला ही डिझाईन आज परत शिकवली. हे पहा, हा असा इथे आपला आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला हे 2 इथे सुई आणायची. 1 2 3 4 मोती इथे आहेत.
तर ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. त्याच्याकरता मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता हे 2 मोती आणि 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा आहे. त्याच्याकरता आपण आता धाग्यात 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले आणि या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, हा मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हा एक मोती आणि हा एक मोती, तर ह्याच्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आणि आता परत आपल्याला इथे एक चौकट डिझाईन बनवायची आहे. त्याच्याकरता आपण ह्या वरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, हे 2 मोती ह्याच्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला एक पिवळा, एक गुलाबी आणि एक पिवळा असे 3 मोती ओवून घेतले आपण. हे पहा, एक पिवळा, एक गुलाबी, एक पिवळा असे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी आपली इथे ही डिझाईन तयार झाली. हे पहा, एकच रांगोळी आपण 2 वेळेस केली आणि तिचे खूप प्रकार आपल्याला करायला मिळतात. एका रांगोळीचे अनेक प्रकार आपण करू शकतो. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. आता मी तुम्हाला पट्टी शिकवते. हे पहा, इथे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हे पहा, अशी सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण पट्टी करायची आहे महिरप बनवण्याकरता. त्याच्याकरता मी सुई घेतलेली आहे, दुसरी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पट्टी तर तुम्हाला माहिती आहे, खूप सोपी पट्टी आहे आपली. आता आपण परत 6 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 6 मोती ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा. तो गोल कसा बनवायचा? ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. असा आपला इथे गोल तयार झाला पहा. आता आपण ह्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या गोल्यातल्या ह्या एका मोत्यातनं धागा आपला बाहेर निघाला आहे पहा. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. आता हा एक मोती आणि 5 मोती येऊन आपण गोल करून घेणार आहे. हे पहा, हे 5 मोती होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हा आपला दुसरा गोल तयार झाला. आता तुम्हाला जेवढी पट्टी लांब करायची आहे
तेवढी पट्टी तुम्ही लांब करून आणि जशी ही डिझाईन जितक्या डिझाईन बनवायच्या तितक्या डिझाईन बनवून तुम्ही ताटाभोवतीची महिरप बनवू शकता. समईभोवतीची सुद्धा महिरप ह्याच्यात आपण बनवू शकतो. आता हे जे वरचे 2 मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता आपण ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला परत 5 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई परत आपण वरती अशी बाहेर काढून घेतली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता हे जे वरचे 2 मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढली. वरच्या 2 मोत्यातनं धागा ओढून घेतला. अशीच पट्टी तुम्हाला जेवढी करायची आहे तेवढी तुम्ही करा. आता ही पट्टी तुमच्या लक्षात आली असेल. आता पहा, ही माझी एवढी पट्टी इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला ह्याला ती डिझाईन लावून ताटाभोवतीची महिरप दाखवते. हे पहा, आपली ताटाभोवतीची सुंदर अशी महिरप इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.